नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. केवळ परमेश्वराची कृपा अल्कोहोलिक नाशच्या कार्यक्रमाची मदत आत्तापर्यंत दारूच्या घातक बोटापासून दूर आहे. काय तंत्र आहे? तंत्र काय कसं झालं? 22 फेब्रुवारी 2015 कल्याण समूहाची हलक्याथॉन पहिला सेशन सुरू झालेला आहे. माझ्या आधी जे 2 स्पीकर बोलले, राजू आणि दत्ता, दोघांचं मी आभारी आहे, कारण त्यांनी एक टोन सेट करून दिलेला आहे. त्या टोनमुळे पुढच्या स्पीकरला थोडासा लिफ्ट करायला सोपं पडतं. माझा स्पॉन्सर नेहमी म्हणतो की जो स्वतःच्या चुकांबद्दल आणि दुर्गुणांबद्दल प्रामाणिकपणे प्लॅटफॉर्मवरती बोलू शकतो तो अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या कार्यक्रमावर राहून नक्कीच स्वतःची प्रगती करू शकतो. आणि राजू भाऊंनी आपल्या जाणत्या सभासदांबद्दल खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे विचार मांडले आणि अनुभव मांडले, त्यामुळे एक टोन सेट केलेला आहे. आणि राजू भाऊ आमचे सद्ग्रस्त आहे, त्यामुळे ते दुसरी बाजू त्यांनी सांगितलेली नाही आहे अजून. दुसरी बाजू सांगायला जेव्हा लागतील तेव्हा त्यांची वाढ लवकर व्हायची शक्यता आहे, पण ती बाजू सांगायला जरा थोडं धारिष्ट लागतं, ती यायला वेळ लागतो. कल्याण समूहाने मला आज स्पॉन्सरशिप या विषयावरती बोलायला सांगितलेलं आहे. तसं बघायला गेलं तर कल्याण समूहाचे माझ्यावरती खूप उपकार आहेत. मी भिवंडी समूहाचा सभासद असल्यामुळे सर्वात जवळची मीटिंग बाहेरची भिवंडीच्या बाहेरची कल्याणची होती. त्यामुळे मला आठवते की सुरुवातीला मी यायचो तेव्हा आनंदसी असायचे आणि आनंदसी नाव वगैरे त्यांनी माझं लक्षात ठेवलं. पहिल्या मीटिंगमध्ये मी आलो तेव्हा माझ्याशी बोलले आणि दुसऱ्या मीटिंगला आलो तेव्हा मला एक श्रीधर म्हणून हाक मारली. आणि मी म्हटलं ह्या माणसाने कसं काय आपलं नाव लक्षात ठेवलं, ह्याचं नाव काय माझ्या लक्षात नाही राहिलेलं. पण त्या प्रेमामुळे जवळीकीमुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये मी येत राहिलो. मला कल्याण समूहाने बऱ्याच संधी दिलेल्या आहेत, त्यातली आजची ही एक आणखी सेवेची संधी. मी रोगावरती बोलायला मला पहिल्यांदा आनंदसिनीच घोड्यावर बसवलं होतं. इथे रिकव्हरीवरती बोलायला सुद्धा आनंदसिनीच मला पहिल्यांदा कल्याण समूहाने संधी दिली. माझा स्वतःचा असा विश्वास आहे की मी दारू पित होतो पण मला किक पाहिजे होती आणि मी दारू सोडल्यानंतर पण मला किक लागते. ती जर मिळाली नाही तर मला आयुष्य मचूळ वाटायला लागतं, पूर्वीचं आयुष्य बरं वाटायला लागतं. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसमधली किक मिळण्याकरता आपण सगळेजण वेगवेगळे प्रयोग करतो. रोज मीटिंग करणे हा एक प्रयोग आहे, दिलेल्या विषयावर शेअरिंग करणे हा एक प्रयोग आहे, सभासदांची सेवा करणे. काही सभासद वर्षानुवर्ष चहा बनवत आहेत आणि चहा वाटत आहेत, त्याच्यातूनही किक मिळू शकते. मला मात्र रोज वेगळी दारू प्यायची सवय असल्यामुळे त्याच गोष्टीचा लवकर कंटाळा यायला लागला मला आणि त्यामुळे शेअरिंग करून नाईट व्हिजिटला बोलून मला कंटाळा यायला लागला काही दिवसानंतर. आणि किक मिळवण्याकरता मी माझ्या स्पॉन्सरबरोबर नवीन मार्ग शोधून काढले. त्यातला एक मार्ग होता तो म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमसचं जे लिटरेचर इंग्रजीमध्ये आहे ते भाषांतर करून एका ग्रुपमध्ये सलग 6 ते 8 आठवडे शेअर करणे. आणि त्याच्यामधला पहिला भाग जो टप्पा होता 10 वर्ष सोबत असताना म्हणजे एप्रिल 1999 तेव्हा मी एक अंश ऑफ एज कल्याण समूहामध्ये 8 बुधवार येऊन शेअर केलेलं मला आठवतं आहे. त्याच्यानंतर 1993 साली रूढींवरती बोलायला मला पहिल्यांदा कल्याण समूहाने संधी दिली. जानेवारी 2004ला नाईट व्हिजिट होती, तेव्हा स्पॉन्सरशिपवरती मी बोललेलो आहे. 2006ला पुन्हा ग्रुपचा 39वा वाढदिवस होता, तेव्हा देखील मला बोलायची संधी दिलेली आहे. 2013 आणि 2015 असे दोनदा मला परत एकदा स्पॉन्सरशिपवर बोलायला सांगितलेलं आहे. बहुतेक मिलिंदचा असा संमत झालेला असेल की स्पॉन्सरशिपशिवाय याला दुसरं काही बोलता येत नाही, त्यामुळे आज स्पॉन्सरशिपवरतीच बोलावं याला. किंवा मिलिंदनी फुटवर्क केलेलं नसेल. आमचं सतीश ठाण्याची मीटिंग करायचा, नाईट व्हिजिट करायचा, तर 6 स्पीकरसाठी कमीत कमी 400-500 फोन करायचा. तो अख्ख्या महाराष्ट्रावर फोन करून लोकांना विचारायचा कोण बोलतो. एखाद्याने एखादं नाव सांगितलं की त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करायचा, खरंच चांगलं बोलतो का, इथे पोपट होईल आल्यानंतर आपला. त्यामुळे ऑर्गनायझरनं बरीच तयारी करायला लागते. त्याच्याच विषयावर 30 माणसं बोलायला लागली की समजून जायचं ऑर्गनायझरने गेल्या 4 दिवसामध्ये ही अरेंजमेंट केलेली आहे. पहिला फोन केला जो येईल त्याला टिक मार्क, चला दुसरा फोन करा. माहीत नाही त्याच्यातनं काय निष्पन्न होतं.
पण तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण आज काल रात्री नाईट विजिट झालेली आहे आणि आज मॅच चालू आहे. मॅच चालू असून देखील तुम्ही 100 जण साधारणपणे सगळेजण आपण इथं बसलेलो आहोत. त्यामुळे आपण अभिनंदन करायला पाहिजे स्वतःचं, की एवढं सगळं असून देखील अल्कॅथॉनसाठी आपण इथं हजर झालेलो आहोत. त्यामुळे माईकमध्ये प्रॉब्लेम आहे की माझ्याच प्रॉब्लेम आहे? त्याने व्यवस्थित धरला होता, मला धरता येत नाही. मला आयुष्यात कुठलीच गोष्ट धरता नाही आली, तर माईक काय धरला? अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये येण्यापूर्वीचा माझा इतिहास सांगायचा प्रयत्न केला. दांडी आहे का त्याला लावायला? अशी काय स्टेडी दांडी नाही, धंद्याला लावायची नाही, त्याला धरून ठेवा. 1988 साली वयाच्या 18व्या वर्षी भिवंडीला मी पहिल्यांदा थिएटरमध्ये दारू प्यायलो आणि 1978 साली वयाच्या 18व्या वर्षी आणि 89 साली मला अल्कोहोलिकचा मेसेज डॉक्टर श्रीकांत जोशी मानसोपचार तज्ज्ञ यांनी पहिल्या भेटीत दिला. मी याचा आवर्जून उल्लेख करतो आणि माझ्या 25व्या वाढदिवसाला पण डॉक्टर आले तेव्हा मी उल्लेख केला होता. म्हटलं सायकॅट्रिस्ट एमध्ये पाठवलं, पण त्यांची वसूल झाल्यावर मग पाठवलं. डॉक्टर श्रीकांत जोशीने मला पहिल्याच दिवशी पाठवला अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये जा म्हणून, कारण मी त्यांचे आभार मानतो. पण पहिल्या 11 वर्षामध्ये मी जी दारू प्यालो त्याच्यामुळे माझी बरीच धुलाई झालेली होती. त्या धुलाईचा भाग म्हणजे गंमत अशी होती की मी 18व्या वर्षी प्यायला सुरुवात केल्यामुळे, माझे वडील शिक्षक असल्यामुळे, माझ्या खिशात पैसे नसल्यामुळे मी पहिली 4-5 वर्ष जास्त दारू नाही प्यालो, पण सगळी माहिती करून घेतलेली होती दारूची. म्हणजे ड्रायडे किती तारखेला असतो, मग ड्रायडे असतो तरी पण कुठे दारू मिळते, त्याच्यानंतर लायसन्स काढायला लागतं का, तर बऱ्याच गोष्टी मी त्या माझ्या 5 वर्षामध्ये माहिती करून घेतल्या होत्या. आणि मग 1984ला मी जेव्हा फुल प्लेस नोकरीला लागलो, पैसे आले, तेव्हा माझे उरलेले जे काही स्वभाव दोष तोपर्यंत दाबलेले होते, अवस्था करणे हा माझा सगळ्यात मोठा स्वभाव दोष आहे. त्यामुळे मी 1984 साली पैसे हातात आल्यामुळे स्वतःची आणखी वाट लावायला सुरुवात केली. 84 ते 89 माझ्या आयुष्यात दारूने धुमाकूळ घातला. दारूमुळे माझा धंदा गेला. मेडिकल स्टोअर बालपूरला होतं माझं पार्टनरशिपमध्ये, मला हाकलून देण्यात आलं. माझ्या आईवडिलांनी हाकलून दिलं. 24 तास दारू प्यायला लागलो. बँकेचे पैसे वडिलांचे सगळे जेवढे होते तेवढे उडवले, माझ्या नावावर ठेवले, बरेच धंदे केले. आणि नाईलाजाचं मला मला दारू बंद नव्हती करायची. फ्रँकली स्पीकिंग, मला दारू कमी करून कशी पिता येईल वगैरे अशी काय आयडिया असते तर हवी होती. आणि त्याच वेळेला माझा मित्र हर्षद गोहिल नॉन अल्कोहोलिक, त्यांनी मला या डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टरांनी विचारलं काल रात्री प्याला किती प्याला आठवत नाही, असं कधी होतं का? म्हटलं अरे होतं काय, रोज होण्यासाठी तर पितो. म्हटलं माझे एवढे प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, मागे केस पेपरच्या मागे लिहिलं क्रॉनिक अल्कोहोलिक, डू नॉट दारू ॲडवाईस टू अल्कोहोलिक अनॉनिमस, सुभाष के, मंगळवार शनिवार भिवंडी. तो दिवस होता 15 जून 1989 आणि मी पहिल्या मिटिंगला आलो. तो दिवस होता 23 सप्टेंबर, म्हणजे 3 महिने 8 दिवसांनी मी मिटिंगला आलो. कारण मला मिटिंगला येऊन दारू थांबवता येते ह्याच्यावर विश्वास नव्हता. मला दारू बंद करायची गरज आहे ह्याच्यावर विश्वास नव्हता. पण तरी देखील माझ्या त्या नॉन अल्कोहोलिक मित्रांनी मला पकड धरून पहिल्या मिटिंगला आणला. आमच्या भिवंडीच्या पहिल्या मिटिंगला बापू होते, अण्णा त्या दिवशी नव्हते, आणखी 3-4 होते. मिटिंग मी ऐकली. त्या मिटिंगमध्ये सनतबाईंनी मद्यपान आजार शेअर केला. म्हणतो तुम्ही कोण आजार शेअर करणार, तुम्ही काय डॉक्टर आहे का? मला नंतर विचारलं तुमको कुछ सवाल आहे तो पूछो. आयला मी ते तुंबलेलोच होतो सवाल विचारायला. त्यामुळे मी लगेच सुरुवातच केली त्याचा उलटी सुट्टी घ्यायला. त्याला म्हणाल नाही आम्ही एक पेशंट होता, मला आजार झालेला आहे सांगणार. म्हटलं हे तुम्हारे पास क्या प्रूफ आहे? त्यांनी समजलं, सनतबाई समजलं हे जास्त शहाणा दिसतोय, हा तर सुखाने ऐकायचं नाही. म्हणाले पुढच्या वेळी येतो तुला मी प्रूफ देतो. आईला मी म्हटलं हे चांगलं आहे. गुळ लावून ठेवला होता सनतबाईंनी मला. पण माझ्याकरता ते खास ठाण्याहून भिवंडीला आले पुढच्या मिटिंगला आणि ते पॅम्पलेट माझ्या हातात दिलं. मद्यपान नावाचा आजार, मन सांगतो थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. आम्ही सांगते आमच्या अनुभवाचं सांगतो, नाही पडला तर तू अनुभव घेऊन ये. मी म्हटलं ही चांगली आयडिया, आपल्याला अनुभव घ्यायला अजून स्कोप आहे. परत दारू प्यालो मध्ये आल्यानंतर 15 दिवसांनी आणि अनुभव घेतला. आणि मग तुम्ही म्हणता ते खरं आहे असं ठरवून मद्यपान आजाराला मी बळी पडलेलो आहे.
अभी क्या करने का बोलो. ते म्हणाले आधी रोज मीटिंग करणे का. कानातले बोळे तोंडात घाला वगैरे नेहमीचे आपले ठराविक जे सल्ले असतात जाणते लोक देतात. जाणत्या लोकांनी सल्ले दिले त्याच्यावेळी चालूगिरी असते. तसं तो आमच्यासाठी घालू नको, आम्हाला विचारू नको प्रश्न. मग ते कानातले बोळे काढ आणि तोंडात घाल सांगायमध्ये हेतू पण असतो त्याच्यामध्ये. पण माझा त्याच्यामुळे फायदा झाला. त्या वेळेला मी अल्कोहोलिक्सच्या मीटिंगला यायला लागलो. माझे इनिशियल स्पॉन्सर सुभाषजी होते. त्यांच्यामुळे त्यांनी मला बऱ्याच मीटिंगला नेला. कायम बऱ्याचदा मला गाडीवाला श्रीधर म्हणायचे. गाडीवाला श्रीधर म्हणजे सुभाषच्या गाडीमध्ये ड्रायव्हर असतो, सुभाषची बायको असते आणि श्रीधर असतो आणि सुभाष. त्यामुळे मी 4 लोकांची जत्रा आमची कायम ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जायचो. माझा फायदा त्याच्यामुळे झाला. याला ना मेंबरनी पण मला धरून दिलेला आहे. सचित्याचं वर्णन करायला पहिल्यांदा आम्हाला आठवायचं सुभाष पुढे, त्याच्यामागे त्याची बायको, त्याच्यामागे ड्रायव्हर आणि तू खाली असा मान घालून कुठेतरी भोकवाला शर्ट घातलेला असं तू चालायचं. पायामध्ये स्लीपर असायची. पण त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग केल्या. वेगवेगळ्या ठिकाणच्या मिटिंग ऐकल्यामुळे मला माझं आयडेंटिफिकेशन मिळालं. आणि मी विचारायला लागलो की चला दारू बंद कशी काय होणार, काहीतरी आहे काय असतं काय ते जादू काय. त्यामुळे जादू होती. या अनिलजी म्हणायचे 4 भिंतीमध्ये थॉट कंडिशनर बसवले. एअर कंडिशनर जसे असतात तसे विचारांमध्ये बदल करणारे थॉट कंडिशनर असतात. तिथे देवाचं वास्तव्य. म्हटलं हे सब गोंदुगिरीने म्हणताय, काय होतं ते नक्की सांगा. आणि मग सुदैवाने नेमके विश्वनाथ पीना आमच्या भिवंडीच्या ग्रुपला अण्णाने बोलवलेलं होतं काहीतरी शेअरिंग करायला विषयावरती. मग ते शेअर करत असताना मी प्रश्न विचारला. मला प्रश्न विचारले फार खास होती. अजूनही गेलेलं नाही तर मी विचारतो प्रश्न अजून. म्हटलं हे जगा आणि जगू द्या म्हणता तुम्ही, मग त्यांना हवं तसं जगू द्यायचं. माझ्या आईला हवं तसं मी जगू द्यायचं. मी मला पाहिजे तसं कधी जगणार. तुम्हाला त्यांना हवं तसं जगले तर ते प्यायला जाणार नाही. तुला हवं तसं जगलास तर तू प्यायला जाते का बस. आणि मग मला कळायला लागलं की अरे हा माणूस काहीतरी वेगळी भाषा बोलतो. मी माझ्या इनिशियल स्पॉन्सरकडून स्पॉन्सरकडे आकृष्ट व्हायची जी प्रोसेस होती ती मी सांगतो. माझ्या इनिशियल स्पॉन्सरने मला वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग घडवल्या, करून आणल्या. आणि त्याच्यामुळे मला अल्कोहोलिक्सची माहिती झाली थोडीफार. वेगवेगळ्या प्रकारचे मेंबर मी ऐकले. वेगवेगळ्या ठिकाणी ग्रुपमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धती कळल्या. इंटरग्रुप काय आहे, तेव्हा येतो नव्हतं. इंटरग्रुप काय आहे वगैरे माहीत पडलं. पण इनिशियल स्पॉन्सर टू स्पॉन्सर हा प्रवास माझा जो होता तो एका विशिष्ट कालावधीमध्ये कसा झाला ते सांगण्याचा प्रयत्न करतो. मी सांगायचं की शेअरिंग करायला तेच लोक बोलवतात सारखे सारखे. यांचं काय स्पेशल क्वालिफिकेशन आहे का. त्यामुळे ह्याने कार्यक्रम घेतलेला आहे. म्हटलं ओके जरी मिळतं आहे कार्यक्रम घेतलेला आहे म्हणजे 4 आण्याचा 8 आण्याचा पाव किलो मी पण घेतो म्हटलं. आणि आमचे हरिभाऊ होते ठाण्याचे. ते म्हणाले की अरे या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे तो कार्यक्रम. म्हणून मग द्या मला ते पुस्तक ते म्हणाले 16 रुपये दे. मी लगेच 16 रुपये दिले. संध्याकाळी येताना मिटिंगहून ठाण्याहून पुस्तक घेऊन आलो. रात्री 10:30ला वाचायला सुरुवात केली. 10:30 वाजेपर्यंत 10:30 ते 1:30 3 तासात धोड आला. पुस्तक वाचून टाकलं आणि म्हटलं वो अपने को भी लेने का. आता कळलं मला कार्यक्रम म्हणजे पहिला अडथळा 4थी पायरी. आणि मग मी म्हटलं 4थी पायरी लिहून काढायची आहे तर काय करायला पाहिजे. इनिशियल स्पॉन्सरला विचारलं ते काय दाद लागू देईनात. त्यामुळे मला बाकीच्या लोकांनी सांगितलं की आता तू मार्ग शोधायचा तुझा. आणि मग मी विश्वनाथ पीनकडे गेलो. म्हटलं तुम्हाला स्पॉन्सर घ्यायचं आहे मला. ते म्हणाला कशा करता घ्यायचं आहे स्पॉन्सर. म्हटलं मला कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे. म्हटलं 4थी पायरी लिहून काढायची. मग लिहिलीस का. म्हणजे लिहायची कशी ते सांगा तुम्ही. आणि मग त्याने मला 4थी पायरी कशी लिहून काढायची ते सांगितलं. मी पहिल्यांदा 4थी पायरी लिहायला मुद्दाम रजा काढून 10 दिवस फिरायला गेल्यासारखं गेलो होतो. आणि अरुण टीकचे मार्गदर्शन घेतलेलं आणि बरंच काय लिहून काढलं. मी फुलस्केपवर लिहून काढलं. मला सांगितलं होतं वही वगैरे काय घेऊ नको कारण ते लपवायला वही खूप कठीण पडते. फुलस्केप लपवायला सोपे पडतात. त्यामुळे फुलस्केपवर लिहिलं मी आणि ते 10-15 पानं सगळी घेऊन गुरुजींच्या घरी गेलो आणि वाचायला सुरुवात केली. त्यांनी म्हणाला उचललं मला आणि बाजूच्या रूममध्ये घेऊन गेले. मला हे काहीतरी भयानक दिसते तू काय लिहून आणलेले ते वाचलं. मी सगळं वाचून ऐकलं त्यांनी. आणि ते म्हणाले अरे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये 4थी पायरी आपली लिहायची असते. म्हटलं मग माझीच लिहिली मी. ते म्हणाले हे तू वडिलांची 4थी पायरी लिहून आणले. तर त्याच्यामध्ये सगळं ध वडिलांची सगळी काढून टाकलेली होती. त्यामुळे
त्यांनी फेसबुकमधलं वाक्य दाखवलं, वी आर हिअर टू क्लिअर आवर साईड ऑफ द स्ट्रीट. आम्ही आमची बाजू स्वच्छ करायला आलेलो आहोत, समोरच्याची बाजू स्वच्छ करायला आम्ही आलेलो नाही. फाडून टाकलं, परत लिहून काढायला सांगितलं, परत लिहून काढलं, वाचून दाखवलं. त्याच्यातला पहिला भाग रिसेंटमेंटचा होता, फेसबुकप्रमाणे लिहिलेली होती, दुसरा भाग भीतीचा होता आणि तिसरा भाग सेक्सचा होता. आणि ते सगळं वाचताना मला हातपाय थरथरायला लागले. म्हणजे लिहिताना नाही मला एवढा त्रास झाला. इसमें क्या यार, मला बाजारात पहिल्यांदा गेल्यानंतर एका माणसाला माझ्या मित्राने विचारलं, तुला इथे भीती नाही वाटत का? म्हणजे इथे कोण बघणार आपल्याला, जो बाजारात येणार तोच बघणार आपल्याला, तो काय करायला तेच करायला तुम्ही आलाय, त्याचं काय घाबरायचं त्यात म्हणून. एवढं मी बेशरम होतो. त्यामुळे परत एकदा चौथ्या पायरीमुळे माझा फायदा असा झाला की वाचताना माझी फाटली, रखरायला लागलो मी आणि गुरुजी पाठीवर हात ठेवला. रडायचंच बाकी होतं, मी रडलो नव्हतो पण रडायचं बाकी होतं, माझ्या आवाजामधला कंप आला होता. त्या पाचव्या पायरीने माझा एक फायदा असा झाला की आता मला लपवण्यासारखं काय माझ्या आयुष्यात राहिलेलं नाही हे मला जाणवलं आणि मी एक मुक्त मानव झालो. विश्वनाथ पित्याचं वर्णन करायचं की उद्या त्याला फाशीला शिक्षा द्यायची आहे आणि आज त्याला रात्री सांगितलं की आता तुझी फाशी शिक्षा कॅन्सल झाली, तर त्याला त्याचा आनंद होईल. असा आनंद काहीसा मला झालेला होता चौथी पायरी घेतल्यामुळे. त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या पहिल्या स्पॉन्सरचा पहिला फायदा मला जो झाला होता की बाबा स्पॉन्सर कशाला घ्यायचा, तर ते 5वी पायरीला घ्यायचं. आजही मला बरेच लोक विचारले तुम्ही माझ्या स्पॉन्सर होणार का, मी त्याला तोच प्रश्न विचारतो, तुला कशाला स्पॉन्सर घ्यायचा आहे, विचार करून मला उद्या सांग. अर्धे लोक उद्या भेटतच नाहीत, त्यामुळे ते कळलं जातं, फायदा होत त्याचा. काही दिवसानंतर मी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर माझं लग्न झालेलं नव्हतं. मध्ये आल्यानंतर माझं लग्न झालं आणि याच कल्याण समूहामध्ये एक वाढदिवस होता. माझे वडील पहिल्यांदा तेव्हा आलेले होते आणि अण्णा चेअरमन होते. आईला काय ते अण्णा वडिलांचे विद्यार्थी होते. वडिलांनी सांगितलं त्याला मला जरा बोलायचं आहे. मी आधी काही बोललो आणि नंतर वडील अण्णाला सांगितलं मला बोलायचं आणि त्यांना अण्णांनी बोलायची परवानगी दिली. नंतर मुकुंदनी जाम बोंबाबोंब केली आणि नॉन अल्कोहोलिकला आपल्या प्लॅटफॉर्मवर घेता येत ते बोलायला वगैरे आणि खरंच देता येत आवश्यकता नव्हती. पण ते त्या दोघांनी काय केलं मला माहीत नाही, ते चुकीचं होतं. आणि माझे वडील म्हणायला लागले की आता याला आध्यात्मिक जागृती झालेली आहे याची आणि आमच्याकडे आता हा सुधारला आता मी याचं लग्न लावून देतो. ते प्लॅटफॉर्मवरतीच म्हणाले तसं लग्न लावून देतो मी. विश्वनाथ मी बाहेर पडले असते त्याच्या खांद्यावर हात टाकला वडिलांच्या. म्हणाले मी ती जागृती बिलकुल दिली का असेल ना ती वारकऱ्यांना होत असेल. माझी वडील वारकरी होती. मी बेवड्याला काय जागृती बिलकुल काही होत नाही म्हणाले, त्याला वेळ लागतो शिकार. तर तुम्ही लगेच काही करू नका, याचं वर्ष पूर्ण होऊ दे, पहिले वाढदिवस वगैरे होऊ द्या, मग आपण बघूया. तेवढं नाही काय उद्या लगेच करून टाकतो म्हणाले. आणि माझी आणखी आवड राहिली आयला मी परत मग ते गुरुजींनी सांगितलं म्हटलं चला माझ्या घरी बाप्पाला पाठवा म्हटलं चायला, नाही तर लावून देईल लग्न बांधले व्हायचे. पण लग्न कशाला करतात कशाची खातात काय माहीत नव्हतं, कधी विचारच केलेला नव्हता. आपलं एक चांदी जैसा रंग सोने जैसे बात, एक मी शाळा तुम्ही सगळे येणे, त्याच्यावर त्याच तत्त्वज्ञानावरती जगत आल्यामुळे कशा करता काय वगैरे प्रश्नच पडले नाहीत. आणि अचानक हे मध्ये आल्यानंतर मला माझ्या स्पॉन्सरचा खूप उपयोग झाला की त्याने माझ्या वडिलांना दम देऊन सांगितलं की याचं वर्ष पूर्ण होईपर्यंत याचं लग्न करायचं नाही, नाही तर हा दारू पिईल आणि त्याला तुम्ही जबाबदार असं सांगितल्यावर वडील थंड झाले. वडील म्हणाले मग ते दारूबद्दल तुम्हाला जे कळतं त्यातलं आम्हाला काही कळत नाही, त्यामुळे तुम्ही सांगाल तसं करतो. आणि माझ्या वडिलांनी ऐकलं आणि मला सांगितलं की नंतर मग यथावकाश वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग ते मुलगी बघणे वगैरे प्रकार सुरू झाले. आणि माझ्या स्पॉन्सरने मला सांगितलं की एक युक्तीची गोष्ट तुला सांगून ठेवतो, अल्कोहोलिक असले तोपर्यंत तुमच्या खाण्याला एक उंच जे उंच पोरगा आहे बघा त्याच्यानंतर लग्न आता येत नाही. उंच जे उंच एकदम उंच येतो उंच हेमंत, ते हेमंत लग्न पण त्याचं तेव्हाच काहीतरी झालेलं होतं आणि त्याची बायको त्याला याच्या मिटिंगला पाठवायची नाही. त्यामुळे मला विश्वनाथने सांगितलं की तू ज्या मुलीची लग्न करशील त्या मुलीला सांगायचं की मी याच्या मिटिंग करतो, मी बेवडा आहे. मी म्हटलं असं सांगून कोण लग्न करेल, काय वेळ लागला काय तुम्हाला. ते म्हणाले हे बघ समजा जर तुझं लग्न झालं नाही तर कशी सोय करायची त्याचे सगळे अनुभव आपल्याकडे आहेत, काय काळजी करू नको. गुगल सर्चमध्ये एवढे अनुभव मिळणार नाहीत तेवढे अनुभव हे वाल्यांकडे आहेत, त्याची तू काय काळजी करू नको. सध्या मी सांगतो ते कर.
माहीत नाही, माझ्या सुदैवाने मी ऐकलं होतं म्हाताऱ्याचं, दारूने एवढे फटके दिलेले होते की दुसरा काय पर्याय नव्हता. एक पटलं होतं की तुमचा आजार पटला आहे, तुमचा म्हणजे अल्कोहोलिक अनोनिमसचा आजार पटलेला आहे, तर त्या आजारातनं बाहेर पडण्यासाठी अल्कोहोलिक अनोनिमसचीच रिकव्हरी वापरली पाहिजे. बाबा टिळा लावून ती रिकव्हरी चालणार नाही मला इथे, ते मला लक्षात आलेलं होतं. कारण विश्वनाथ पी आणि नोएल अंकल दोघंजणं वाढदिवस करायचे आणि नोएल नेहमी चिपड्या घेऊन येशू ख्रिस्ताच्या गप्पा मारायचा. पुढे नोएल गायब झाला, विश्वनाथ पी राहिले. मी म्हटलं आपल्याला धर्म झेपणारं प्रकरण नाही, आपण धर्माच्या जास्त भानगडीत, बाबा धर्माच्या भानगडीत पडायचं नाही, आपण आपलं ॲक्शनवाला, ॲक्शन इज द मॅजिक वर्ड. आणि विश्वनाथ पीने विचारलं क्या करणे का बोलू. ते मुलीला पहिलं सांगितलं मी असं असं मी जेवढा होतो, मी अशी वाट लावलेली आहे. तिने म्हणजे ठीक आहे सांगते मी, आणि सांगते मी फोन करून सांगितलं की आपल्या को तेरे मी इंटरेस्ट नाही आहे. मी गेलो मुलीला सांगायला, अहो ठीक आहे तुम्हाला सांगितलं होतं तेवढं दम धर दम धर जरा दम धर दम धर. त्याच मुलीने 15 दिवसांनी मला परत बोलवलं, म्हणाले अरे मी परत मी पण चिकार कोरोना रिजेक्ट केलेला आहे, पण त्याला कोणी खरं नव्हतं बोलला आत्तापर्यंत नाही, तू खरं बोलला पहिल्यांदा यार, त्यामुळे मला तुझ्याशी लग्न करायचं. आणि मग त्याच मुलीशी मी लग्न केलं. त्या दरम्यान माझ्या वडिलांनी मला सांगितलं रजिस्टर लग्न करायचं नाही, तुझं तू बघ वगैरे, तू महिमे झाली. त्या दरम्यान मला माझ्या स्पॉन्सरची खूप मदत झाली, कारण आधीच रिझाईनमेंट वडिलांबद्दल, त्यात आणखी आत्या भानगडी झाल्या त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आणखी एक भानगड झाली. मी माझ्या आयुष्यात स्पॉन्सरचा काय रोल आहे ते सांगायचा प्रयत्न करतो हळूहळू. आणखी एक भानगड झाली ती अशी की लग्न झालं 2-4 महिने झाले आणि माझ्या बायकोने मला विचारलं की स्त्रीचं शरीर एवढ्या सहजपणे तू कसा का हाताळू शकतोस, तुमचा काय पूर्वानुभव आहे तू मला सांग. माझं तिच्या पायाला फाटून पिवळी झाली, दूध पळालं पहिला मी गुरुजींकडे. मी म्हटलं हो ते असं विचारते तुमचा पूर्वानुभव काय सांगा, चौथी पाहिजे तुमची लिहून दिलेली त्या मला वाचायला म्हणते, माझी फाटली आता काय करू. ते म्हणाले हे होणार आम्हाला माहीत होतं, म्हणाले काय काळजी करू नको. आम्ही दोघंजणं विश्वनाथजींच्या घरी गेलो. त्यांनी तिला विचारलं की ह्याच्या आजच्या वागण्याबद्दल तुला काय शंका आहे का, किंवा तू नसताना मोलकर्णीकडे काय बघतो का, काय याला बाजारात भाजी घेऊन पिशवीवर बरोबर घेऊन गेला की तुझ्याकडे बघायची आली, किंवा भाजीवाल्याकडे बघायची आली दुसऱ्याच बायकांकडे बघतो, असं काय तुला शंका आहे. त्यामुळे आत्ताचं ह्याच्याबद्दल ह्याच्या वागण्याबद्दल मला शंकाच नाही. ह्याचा पूर्वी काय चाललेलं होतं ते मला शोधून काढायचे. मी याची बायको या अर्धांगिनी त्यावेळेस सगळं मला माहीत पाहिजे. शेवटी गुरुजींनी मला सांगितलं होतं की घटस्फोट होईल त्याची तयारी ठेवायची. आईला म्हटलं 4 दिवसापुढे लग्न झालं लगेच घटस्फोट होईल. हां म्हणजे अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये असं झालेलं आहे, काय काळजी करू नको म्हणाले. होईल देवाची इच्छा असेल तशी होईल. 3री पायरी स्ट्रॉंग घे म्हणाले. म्हटलं अरे हो स्ट्रॉंग घ्यायची कशी काय, गोळी आहे का 3ऱ्या पायरीची, स्ट्रॉंग घे, गोळी नसेल चालत तर सिरप घे, इंजेक्शन घे. आणि त्यांनी मला सांगितलं तुझा आता बाहेर जा. आणि त्या दोघा नवरा बायकोने तिला शांतपणे सांगितलं की हा 5वी पायरी तुझ्याकडे नाही घेणार, आपल्याकडे बरेच शाळे असतात ते आधी स्पॉन्सर माझी बायको आहे सांगतात. माझ्या स्पॉन्सरने माझा बायको स्पॉन्सर का करू शकत नाही ते मला माहीत होतं. त्यामुळे आणि येड्या लोकांची जत्रा अशी असते की मी सगळी लफडी बायकोला सांगितली. अरे कशाला सांगितली, अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम असं नाही सांगत की तुझी सगळी लफडी बायकोला सांग. बद्दल ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी माहीत करून त्यांना त्रास देणे हे काय अल्कोहोलिक अनोनिमसला अभिप्रेत नाही आहे. त्यामुळे बायको माझी स्पॉन्सर आहे या भानगडीत काय मी तेव्हापासून नंतर पडलो नाही. त्यांनी तिला सांगितलं की हे बघ ह्यांनी 5वी पायरी माझ्याकडे घेतलेली आहे, हा तुझ्याकडे 5वी पायरी घेणार नाही, तुला काय करायचं तो तू निर्णय घे. म्हणजे घटस्फोट घ्यायचा की नाही ते तू ठरव. काय माहीत नाही चमत्कार झाला. नंतर बायकोने लक्षात आलं जाऊ दे मरू दे, सरळ दिसतंय ना सध्या मरू दे, पहिले कसं का असे ना सध्या बरं दिसतंय ना हरकत नाही. त्यानंतर मग तो या विषयावर वाद झाला नाही. त्यामुळे पहिल्या स्पॉन्सरचा मला 4थी पायरी घेण्यासाठी, 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेण्यासाठी, 9व्या पायरीच्या अमेंड्स करण्यासाठी सुभाष आणि विश्वनाथ मी दोघंजणं माझा पार्टनर रवी भिडे ठाणा ईस्टला राहायचा त्याच्या घरी आलेले होते दोघंजणं माझ्याबरोबर. दोघांनी पण मला दम दिला होता, त्याला इथे पोपटा अर्गा बोलतोस, तिथे नाही बोललं तर फाडू आम्ही तुझी, लक्षात ठेव. आणि मला कार्यक्रम घेण्याकरता माझ्या स्पॉन्सरनी उद्युक्त केलं आणि बोटाला धरून मला कार्यक्रमावरती चालवलं. त्यामुळे आज बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की 4थी पायरी कधी घ्यावी, स्पॉन्सर कधी घ्यावं. त्याचं माझं उत्तर आहे 6 महिन्याच्या आत घ्यावी, काय प्रॉब्लेम नाही. तुला दारूपासून दूर राहता येता लागलं
की मग चौथी पायरी घ्यायला हरकत नाही, स्पॉन्सर घ्यायला हरकत नाही. त्याच्यानंतर मग मी धंदा करत होतो तोपर्यंत. मग मध्येच अंगात आलं होतं की काहीतरी दुसरा धंदा, आणखी जोड धंदा करावा वगैरे. तर गुरुजींना मी विश्वनाथ पीनं विचारलं की हे असे माझ्या डोक्यात आयडिया आहे. तर ते म्हणाले की तू काय बोलतोस मला कळत नाही, याच्यातलं काय मला गम्य नाही, मी तुला अनिलकडे घेऊन जातो. आणि ते मला अनिलजींकडे घेऊन गेले, कारण अनिलजी फार्मास्युटिकलमध्ये कामाला होते. आणि मग माझे जे काही शंका होत्या त्या शंकांबद्दल आम्ही तिघंजणं बसून अनिलजी, पण अनिलजींची पद्धत वेगळी होती. अनिलजी निर्णय नाही द्यायचे, निर्णय तूच घ्यायचे म्हणायचे, फक्त तुला या दोन्ही गोष्टींचे मी प्रॉस अँड कॉन्स किंवा फायदे आणि तोटे सांगतो आणि निर्णय तू घे. पण त्या फायदे आणि तोट्यामुळे मला माझा निर्णय घेणं सोपं जायचं. त्यामुळे अनिलजीची माझी पहिली भेट विश्वनाथ पीने करून दिलेली होती. काही वर्षानंतर विश्वनाथ पीची तब्येत बिघडली आणि त्यांना पार्किन्सन झाला, इलेक्ट्रिक झाले, आजारी पडले आणि वारले. त्यानंतर मी अनिलजींकडे गेलो. अनिलजीने सांगितलं मी स्पॉन्सर तुम्ही माझं काम. एक महत्त्वाचा निर्णय अनिलजींचे म्हणून असताना मला घ्यावा लागला. म्हणजे मी तोपर्यंत अनिलजींनी मला सांगितलं होतं की तुला धंदा करायची अक्कल नाही, मी धंदा करत होतो, तू नोकरी कर. आणि माझ्या घरी नोकरी चालत आलं. म्हणजे माझ्या घराच्या जवळ 1 किलोमीटरवरती कॉलेज होतं, फार्मसी कॉलेज होतं. तिथला एक प्राध्यापक मुसलमान माझ्या घरी आला. मला म्हणाला तुम्ही आमच्याकडे कॉलेजला का जॉईन होत नाही, तर कुठे कॉलेज, म्हणजे हे काय इकडे म्हणाले. अरे म्हटलं त्याच्यावर 10 वेळा गेलो असतं, माझ्या घरी डोक्यात नाही आलं. तर देवाची काहीतरी योजना होती. मी धंदा बंद केला आणि अनिलजींनी सांगितल्यासारखं नोकरी करायला लागलो. नोकरी करत असताना माझ्या आणखी एक घटना विचारायला लागल्या 4-5 वर्षानंतर की आपण एम.कॉम करायला पाहिजे. मी बी.कॉम होतो, मला एम.कॉम करायचं होतं. आणि मी तयारी केली, सगळी माहिती काढली, नाशिकला जायचं, 2 वर्ष नोकरी सोडायची. बायको म्हणाली मी दागिने व्यक्ती तुला पैसे देते, तू तिकडे जाऊन 2 वर्ष कर. आणि नंतर माझी ट्यूबलाईट भेटली आणि आपण स्पॉन्सरला नाही विचारलं. मग स्पॉन्सरला विचारायला आपण 2 जण गेलो तिला घेऊन. आणि त्याच्या आधी मी वर्षभर एम.कॉम हेच करत होतो, माहिती काढणे. दारुड्याला भूत लागतं ना, पहिले दारूचं भूत असतं, याचं हेच भूत असतं, असं गमतीने माझा मित्र म्हणतो. तसं मी एम.कॉमबद्दल काय बोलायचं नाही. मग अनिलजींकडे गेलो. अनिलजींनी कागद पेन घ्यायला सांगितला आणि असं लिहायला सांगितलं, एका बाजूला एम.कॉम करणे, एका बाजूला एम.कॉम न करणे. आल्यानंतर तुला किती पगार मिळेल, आल्यानंतर नोकरी मिळण्याची शाश्वती आहे का, 2 वर्ष काय होणार, अमुक व्हायचं, असे सगळे वेगवेगळे पॅरामीटर्स लावले आणि म्हणाले तुझं तू लिही आणि बघ. आणि ते सगळं वेगळा दृष्टिकोन मला दिला अनिलजीने की एखाद्या विषयाकडे बघण्याकरता आपल्यापेक्षा आपला स्पॉन्सरचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. किंबहुना ज्या पर्स्पेक्टिव्हने, ज्या दृष्टिकोनातून आपण बघत नाही त्या दृष्टिकोनातून ते जाणते सभासद बघत असतात. आणि त्या दिवशी मी एम.कॉम करायची आयडिया सोडून दिली. माझी बायको अजूनही गमतीने म्हणते की ते काय तुमचं स्पॉन्सर नातं असं काही कळत नाही, पण इतके दिवस तो एम.कॉम करून नाचत होता आणि त्या दिवसापासून एम.कॉमचा एम पण कोणी नाचा झाला. आता जादू चमत्कार काय झालं माहीत नाही. तोपर्यंत मला कळलं होतं की बाबा वाक्याप्रमाणे स्पॉन्सरने सांगितलेलं ऐकायचं, नाही ऐकायचं तर फटके बसता त्याचा अनुभव घेतलेला होता. आयुष्य जसं पुढे चाललेलं होतं तसं लग्न झालं, मुलगी झाली, मुलीचं आजारपण झालं, माझं शिक्षण पुढे करायचं मी नाच सोडून दिला होता. पण तोपर्यंत आमचे मुकुंदराव होते, ते नेहमी सांग अरे तुला काय झालं. त्याला मी म्हटलं अरे हां यार आपण मी करणार म्हणत आहे. मग माझ्याकडे डिग्री बाकी होती, एक विषय नापास राहिलेलं होतं. परत जर मी ठाणा कॉलेजची LLBची डिग्री घेतली, त्यात वर्ष दरम्यान 2 वर्षादरम्यान मुकुंदला सांगितलं म्हटलं माझी डिग्री घेतली तुझ्यामुळे माझी वेळ तो असा रुमाल सुरगळलेला तोंडावर फिरवायचा आणि पुढची उठता राहायला तुला काय करायला झाले त्या आमचं. पण मला त्याचा फायदा झाला. त्यांचा हेतू काय असं मला माहिती नाही, माझा फायदा झाला. मी ती दुसरी डिग्री घेतली, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं थांबवलं. याचा अवकाश अनिलजींना कॅन्सर झाला आणि ते आपल्याकडे गेले. मग मी नवा स्पॉन्सर घेतला, त्या स्पॉन्सरकडे गेलो. याच दरम्यान माझ्या नोकरीच्या ठिकाणी माझं बरंच चाललेलं होतं. मी भेवंडीत नोकरी करत होतो, चांगलं चाललेलं होतं. पण अचानक 8 वर्ष नोकरी केल्यानंतर मला सांगितलं उद्यापासून येऊ नका तुम्ही, आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या, काय ते अर्धा तासात सांगा आम्हाला. आणि मी म्हटलं थांबा ना, 2 माणसाला फोन करतो. मी बायकोला फोन केला, बायको म्हणाले की त्यांनी सांगितलेलं दुसरा पर्यायच नाही आहे. स्पॉन्सरला फोन केला, त्यांनी सांगितलं अरे त्यांनी ठरवलेलं असेल जर तुला काढायचं तर तुझ्याकडे काय पर्याय नाही. तू इंडस्ट्रीयल कायदे बियदे सगळं ठीक आहे, पण तिथे मागण्याचं तुझं मालकाला तू बघू आहे, तिथे थांबण्यात काय अर्थ राजीनामा दे.
मी लगेच राजीनामा दिला, घरी आलो आणि जाम शिव्या दिल्या. कोणाला शिव्या दिल्या? देवाला दिल्या, स्पॉन्सरला दिल्या, आईला दिल्या, बायकोला दिल्या, मेंबरला दिल्या, कार्यक्रमाला दिल्या. या याच्या विचार 12 वर्ष मी देवाचं काम करतोय आणि तोपर्यंत मला एक भूत डोक्यात घुसलेलं, जाणत्याचं भूत जे असतं ना की आपण देवाचं काम करतोय. 12वी पायरीवर देवाचं बिवाचं काही काम नाही हो. मला माझा जीव वाचवण्यासाठी मी करत असतो. मला यायला पुण्याचं काम बिम काय नसतं. आणि मग ते मी पुण्याचं काम करायला असताना सुद्धा देवाने मला शिक्षा दिली वगैरे वगैरे. मी जाम 3 दिवस घरात बसून होतो. माझ्या बायकोने मला सांगितलं तिसऱ्या दिवशी की हे असं बसून जेवायला मी नाही काढणार. माझी बायको पण नोकरी करते, ती एलआरची मेंबर आहे. त्यामुळे तिने सांगितलं मी नाही तुला जेवायला काढणार, तुझं काय करायचं तुझं ठरव. आईला बायको ती आई माय काढून टाकली आणि बायको भावाला घेऊन आली. शेवटे एक फेरा क्या संबंधाच्या कोण हवा आले ते आम्ही दोघं काय ते बघून घेऊ. नंतर माझ्या बायकोला माझा राग रंग कळायला लागला. ते आता दम द्यायला लागले मला. ते म्हणजे जास्त आवाज केला तर पोलीस स्टेशनला जायचं. वकील कायदा शिकवतो ना त्याला तुला त्या कायद्या गोष्टी लक्षात ठेव. ए मेंबरला जाऊन सांगेल, स्पॉन्सरला जाऊन सांगेल, आता जाऊन देते माझी बायको. त्यामुळे मी सरळ राहू शकतो. त्यामुळे माझा फायदा असा झाला की माझी नोकरी केल्यानंतर माझ्या स्पॉन्सर्सबरोबर बसायला लागलं मला. त्यांनी मला 2 पर्याय दिले. एक पर्याय अल्कोहोलिक सरांमध्ये वेस्टेपिंगचे पैसे मिळतात, तुला माहिती आहे का? वेजिटेबिंगचे पैसे हां म्हणजे रिहॅब सेंटरला एखादा माणूस पाठवला की 1000 रुपये लगेच मिळतात. तिथल्या तिथे पाठवल्या तो पोचायच्या आधीच मिळतात 1000. त्याची काय काळजी करू नको. हल्ली नवीन तंत्र निघाले. श्रीमंत माणसं बघायची आणि त्यांच्या पोराला सांगायचं, त्यांना सांगायचं की तुमच्या पोराला 6 महिने माझ्याबरोबर ठेवा. पुण्यात नवीन आयडिया ऐकली मी. त्याचे एवढे पैसे मी दर महिन्याला एवढे मिळतील मला. मी म्हटलं अरे एवढ्याचं डोकं चालत नाही असं नाही, फक्त नको तिकडे चाल. तर मला सांगितलं 2 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ए मध्ये पैसे मिळवायचे. मग ते याचे पैसे त्याला, त्याचे पैसे याला, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला. हे सगळे धंदे आपण माहिती आहे. आपण फक्त बोलत नाही एवढं. फक्त एरवी बसल्यावर आपण ते लॉरेन्स सांगतात ढोपर मारून एकमेकांशी बोलत असतो. तेव्हा कोणीतरी ओळखायवर खोटं बोलायला लागला, स्टोरी सांगायला लागला की शेवटच्या 3 रांगांमध्ये मग त्याची खरी स्टोरी चालू होते. हा झाला तिच्या आईला पहिले असं सांगायला, आता असं सांगायला लागलं हो. त्यामुळे कसं होऊ नये म्हणून आपली काळजी घ्यायची. ज्याची त्यांनी आपलं जाणते पण सांभाळून ठेवायचं असेल तर राजूने सांगितलेली आयडिया सोपे. स्वतःचे दुर्गुण आहेत ते कबूल करावे या प्लॅटफॉर्मवरती. मला माझ्या स्पॉन्सरने सांगितलं की एमध्ये बसून पैसे कमवायचे परत नोकरी करायची ते ठरवलं. शेवटी मी सांगितलं की मला एमध्ये चापलुसी करून मला पैसे नाही कमवायचे, मला परत नोकरी करायची. म्हणजे तुझी दुसरी डिग्री आहे त्या डिग्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कर. मग मी LLMला ॲडमिशन घेतली. 2 वर्ष मी खूप नम्र होतो. 2 वर्ष माझी अवस्था फार वाईट होती, बेकार होतो मी. आणि त्यामुळे मी अल्कोहोलिक सणांच्या कार्यक्रमात चांगल्या पद्धतीने होतो, स्पॉन्सरच्या संपर्कात होतो. 2 वर्षांनी पोस्ट ग्रॅज्युएट झालो. पुन्हा नव्याने नोकरीसाठी प्रयत्न केला, नोकरी मिळेना. बाजारामध्ये तोपर्यंत माझं वय 42-44 झालेलं होतं. पण मास्तरकीच्या धंद्यामध्ये वय बघत जात नाही. आणि तू पांढरे केसाचा उल्लेख केला. हे माझे केस पांढरे 40व्या वर्षीच झालेले आहेत आणि माझे केस पांढरे दारू पिण्यामुळे झालेले आहेत. माझ्या वडिलांचे केस 60 वर्षापर्यंत नंतर मग पांढरे व्हायला लागले. त्यामुळे माझे पांढरे केस जाणता झालो मी म्हणून नाही झालेले, मी बेवडा झालो म्हणून पांढरे केस झाले. उगाच काही वाईट गँग म्हणून मला घोड्यावर बसून होती. त्या 2 वर्षामध्ये मी सातत्याने स्पॉन्सरच्या संपर्कात होतो. मला आणखी एका व्यक्तीचा आवर्जून उल्लेख करायला लागेल. सतीश माझा स्पॉन्सर नव्हता, पण सतीशने मला खूप त्या कालावधीमध्ये सांभाळून घेतलेला आहे. मला तो फोन करायचा, रोज फोन करायचा. 5 मिनटं 10 मिनटं जेवढं त्याला वेळ असेल तेव्हा बोलायचा. त्याच्यामुळे कारण मला काम जमत नव्हतं राहू गावाला. ट्युशन घ्यायचो मी, पण कधी असेल ते सांगता येत नाही. मी KG to PG सगळ्या ट्युशन घेतल्या. म्हणजे मी ठाण्याला जाऊन ऑर्गॅनिक केमिस्ट्री MSc पार्ट 1ला शिकवायचो आणि भिवंडीमध्ये मी KGच्या पोरांना शिकवायचो. त्याला बायकोच्या बरोबर पार्टनरशिपमध्ये KGच्या पोरांना घरी जाऊन शिकवायचो वगैरे. कारण माझे वांदे होते. पण नंतर मग त्याच दरम्यान मी नवीन आणखी स्पॉन्सर घेतला. जुन्या स्पॉन्सरबरोबर काय माझं जमेन असं झालं. स्पॉन्सरला सोडू शकत नाही, स्पॉन्सरला सोडू शकतो, न सांगता पण सोडू शकतो. त्याला नंतर कळतं की हा दुसऱ्याकडे गेलेला आहे वगैरे. आणि हे सगळे करते मी सगळे उत्साह आहे तर केलेले आहेत. मी नंतर आणखी एक नवीन स्पॉन्सर धरला आणि त्याच्याशी बोलायला लागलो. त्याच्यामुळे मला फायदा झाला तो असा की मला नव्या नोकरीमध्ये पुन्हा एकदा मला माझे जुने जे स्वभाव होतं ते उखाळून घ्यायला लागले. माझा स्पॉन्सर मला वारंवार सांगायचं
तुला साल्या एखादी बाईक पोचवेल, तू जाम शिव्या देतो, कोणीतरी ॲट्रॉसिटी लावेल, त्याच्याशिवाय तुला अक्कल येणार नाही. पण त्या माझ्या तिसऱ्या स्पॉन्सरने मला फायनान्शियल डिसिप्लिन शिकवलं होतं तोपर्यंत. कारण माझे सगळेच वांदे होते, खायचे वांदे होते, प्यायचे वांदे. आणि मी दादर स्टेशनला अशा पाट्या लावलेल्या होत्या, पोस्टाच्या सगळ्या जाहिराती लावल्या होत्या, NSC, MIS, RD. तर मला काय माहीत नव्हतं, मी त्या पोस्टरच्या खाली उभा राहून लिहून घेत होतो. ते एका हवालदारने विचारलं मला, हो काय लिहित आहे? म्हटलं हे तरी माहीत नाही. तर केस पिकली तुमची, तुम्हाला हे अजून माहीत नाही, काय करत होतं एवढी वर्ष? हे गणती घेत होतो म्हटलं. तुम्हाला इथे दादरला पोस्टर मी ढेंबरे तिथं जाऊन विचारलं काय करायचं, इथं कशाला येड्यासारखं लिहून घेत आहे खाली? लोकांना त्रास होतं, लोक तुमच्याकडे बघतात, हा काय सरकलेलं आहे काय तिच्या. पण म्हणजे हे सगळी जी माहिती आणलेली ती मी माझ्या स्पॉन्सरबरोबर चर्चा केली. त्याने मला व्यवस्थित लाईन लावून दिली. दर महिन्याला 500 रुपयाची NSC पोरीच्या नावावरती घ्यायची. 6 वर्षांनी हे ओपन होईल, मग त्याच्यामध्ये 500मध्ये आणखी 500 टाक, 2000 कर. हे मी जवळजवळ 18 वर्ष केले. 6 वर्षाची 3 सायकल केली मी. आणि त्याच्यामुळे माझा खूप फायदा झाला. माझ्या स्पॉन्सरने मला फायनान्शियल डिसिप्लिन लावून दिलं. नाहीतर मी रडत बसलो असतो, आजही मी रडत बसतो, मला पेन्शन नाही. कारण काय तो म्हणतात की रोलिंग स्टोन डझंट गॅदर मॉस. फिरणारा जो दगड असतो त्याच्यावर हिरवळ नाही असतं. आम्ही फिरणारा दगड आहे. ही नोकरी झाली, ती नोकरी, ती नोकरी झाली, ती नोकरी. सहदेव भाऊसारखे भाग्यवान लोक आहेत, एका ठिकाणी तिकडले, त्यामुळे व्यवस्थित पेन्शन मिळते, टेन्शन नाही, रोज मिटिंग करू शकतो तिच्या. आम्हाला आमचे पेन्शन कशी मिळणार, बायका पोरांचं काय होणार, दुनियाभरची टेन्शन आहे. पण ह्या इन्सिक्युरिटीमधून निघण्यासाठी माझ्या स्पॉन्सरनेच पुन्हा मला मदत केली की किती वर्ष नोकरी आहे, किती वर्ष बाकी आहे, त्याच्यानंतर तू किती वर्ष जगणार, किती पैसे असायला हवेत कमीत कमी, सगळ्या गोष्टीचा आढावा आहे. बायकोच्या अंगात अजूनमधून येतो आपण नवीन घर घेऊ. मी मग थंड असतो, मग ती बदलापूरच्या कोणतरी मेंबरला डायरेक्ट फोन करते, माझा नवरा तर काय ऐकत नाही, तुमच्याशी बोलू का बा, आता कसं तो काय मेंबर नाही म्हणून थोडीच करणार. त्याला दंडाला लावते, तू अमुक ठिकाणी जाऊन चौकशी करू नये, अमुक ब्लॉक आहे, अमुक आहे, तमुक आहे. तो विचारला जातो वाटतं, मला फोन करून सांगते तुझ्या बायकोने फोन केला, म्हणजे तू आणि माझी बायको काय ते बघून घे. मी फोन केला तुला, मला सांगू नको, तू आता का उत्तर देत बसतो. पण मला माझ्या स्पॉन्सरने सांगितलं की आपली अंतरून लावून पाय पसरायचं, आर्थिक स्थैर्य, तुला तिथे ब्लॉक घे, तिथे ब्लॉक घे, ह्याचे कर्जाचे हप्ते, पुन्हा खायचे बांधले, कारण कर्जाचे हप्ते तर फेडायला लागणारच, या भानगडीत पडायचं नाही. आणि भाड्याच्या घरात राहतो मी. आता मला नोटीस दिलेली आहे म्युन्सिपाल्टीने, आमच्या आझादनगरला म्युन्सिपाल्टीने नोटीस दिलेली आहे 8 दिवसात खाली करा. म्हणजे तो पहले देखा जाएगा, उसमें क्या यार बड़ी बात है. इधर तक जिसने लाया वो अपने को खड्डे में नहीं डालने वाला है, वो कहीं न कहीं तो जरूर अच्छी जगह पे लेके जाएगा. आणि त्यामुळे माझा परमेश्वरावरती विश्वास आहे. नंतर माझं बायकोबरोबर भांडण झालं, मोठं भांडण झालं, दणदणीत. बायकोने भावाला आणला, म्हणलं एकदा लाट सर्व कुछ लेना देना नाही. बायको म्हणाले पोलीस स्टेशनला जाते, जा तुला काय करायचं जा. आणि खरंच जेव्हा पोलीस स्टेशनला जाते म्हणाल्यानंतर माझी हवा टाईट झाली, मध्ये जाऊन सांगते. मग मला अक्कल आली, माझा स्पॉन्सर ओरडून सांगतो की तुला रिझेंटमेंट हा प्रॉब्लेम आहे आणि तुझी रिझेंटमेंट 2 माणसांवर सगळ्यात जास्त आहे. एक तुझा साहेब आणि दुसरा तुझी बायको. ती रिझेंटमेंट तुला काय काढता येत नाही. साहेब शिकार बदलले, रिझेंटमेंट नव्या साहेबांवर रिझेंटमेंट झाली, बायको काय बदलली नाही, तीच बायको राहिली. पण ती रिझेंटमेंट वाढत राहिली. जोपर्यंत तू बायको पुढे शरण जात नाही तोपर्यंत तुझं काय खरं नाही. हे खटके उडतच राहिले. तुझे वांदे होतात की नाही? म्हटलं हो वांदे होतं, सगळेच वांदे होतं. त्यामुळे म्हणाले तुला हे परवडणारं नाही. पण ही अक्कल मला खूप उशिरा आली आणि त्याच्यामुळे मला खूप किंमत मोजावी लागली. पण आज कळलेलं आहे की आपण बायकोपुढे हुशारी करू शकत नाही. माझे फार फॅमिली आफ्टरवर्ड्सवरती बोलण्यामुळे प्रेमाचे संबंध आहेत, असा काय माझा दावा आहे बायकोशी, पोरीशी, शेजाऱ्याशी. पण आपलं बरं आहे, पूर्वी त्याला दारू पिऊन तिच्या आहे ST स्टँडवर झोपायचं, त्याच्यापेक्षा निदान शेजारी बायको शेजारी झोपलेला असतो सकाळी, काय वाईट नाही, त्याच्यापेक्षा बरं चाललेलं आहे. त्यामुळे माझी तुलना करायची, सायकलवाल्याची तुलना चालणाऱ्याची करायची, स्कूटरवाल्याची सायकलवाल्याची करायची, गाडीवाल्याची डायरेक्ट उडते हवाई जहाज मल्ल्या कसं झाला, फुकटची दारू पाचतो लोकांना आणि फुकटचे कर्ज घेतो. आपल्याला का नाही जमत मल्ल्यासारखं, आपल्याला विजय मल्ल्या नाही होता येणार. आपली तुलना आपल्याला करायची, स्वतःचीच करायची. त्याच्यामुळे माझा फायदा असा झाला की मी PhD करायला लागलो. त्या दरम्यान माझे शिक्षक झाला म्हणून मी PhD करायचा विचार केला. मी ते गाईड असतात, ते गाईड पैसे मागतात. मग मी माझ्या स्पॉन्सरकडे गेलो. मी म्हटलं अरे असे पैसे मागतात ते लोक. म्हणाले किती पैसे मागतात? तर म्हटलं एवढे पैसे मागतात. मग तुझ्याकडे आहेत का ते? म्हटलं आहेत नाही, पण मी सोय करू शकतो. म्हणाले तुला आणखी एक प्रश्न विचारतो, त्यांनी समजा एवढे पैसे घेतल्यानंतर परत पैसे मागितलेस तर तू काय करशील आणखी? म्हटलं मी एक कानाखाली आवाज काढीन त्याच्या.
तर म्हणाले हे पैशाचे व्यवहार करण्याची तुझा काय स्वभाव नाही, तुझी लायकी नाही धंदे करायची, तू या भानगडीत काही पडू नकोस. आणि ते मी बाबा आपल्याप्रमाणे ऐकलं. पण चमत्कार हे मध्ये मला तर चमत्कार सांगायला सांगितलं माझ्या ऐकलं ते मी अख्खी नाईट म्हणजे सांगू शकतो, एवढे चमत्कार झाले. माझ्या ज्या शिकवणाऱ्या बाई होत्या त्या गाईड जेव्हा झाल्या तेव्हा त्यांनी निरोप पाठवला मला, बाबा रे मी गाईड झालेली, आता तू येऊन रजिस्टर कर माझ्याकडे. आणि माझी PhD झाली. त्यामुळे माझ्या स्पॉन्सरचा सल्ला मला वेळोवेळी उपयोगी पडलेला आहे. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आजही माझ्या स्पॉन्सरचा सल्ला येतो. माझ्या स्पॉन्सरवर माझं लक्ष असतं बरं. मी असंच एक दिवस मध्ये दुपारी झडपलं स्पॉन्सरच्या घरी 1:30 वाजता. तुम्हाला काय आला ते म्हणाले, म्हटलं तुमचं काय चाललेलं असतं ते बघायला आलो. आईला स्पॉन्सर उडाला नक्की जायला म्हटलं नाही, म्हटलं तुमचं काय चाललंय ते बघायला आलो. सगळ्या रूममध्ये फिरलो मी, कुठे काय तिच्या आईला केस दिसतात काय, रुमाल दिसतो का, काय दिसतो काय, म्हटलं काय असं चाललंय. ते समजला नाही एक तर बेकार माणूस आहे, त्याला एकदम स्पेड आय गोइंग टू कॉल स्पेड स्पष्ट बोलणारा माणूस आहे. म्हटलं तुम्ही मिटिंग करत नाही, महिन्यातनं एक मिटिंग करणारा स्पॉन्सर माझा स्पॉन्सर नाही. मी स्पॉन्सर बदलायचं ठरवलेलं आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक संधी देण्यासाठी मी तुम्हाला इथे आले. तुम्ही काय करता मला सांगा की तुम्ही महिन्यातनं एक मिटिंग केली तुम्हाला चालेल. तो समजला की हा आता आडव्या वेळेला आलेला आहे, हा काय ऐकणार नाही आणि हा इथे जे काही बघेल ते ओपन प्लॅटफॉर्मवर शेअर करणार. त्यामुळे त्यांनी मला शांतपणे बसून सध्या तू काय करतो म्हणाला, मी सोसायटीचं पाणी सोडतो. म्हटलं काय प्रूफ आहे तुमच्याकडे पाणी सोडतो. ते फळ्यावर लिहिलेलं दाखवलं त्याच्या हस्ताक्षरातलं की अमुक वाजता पाणी सोडेल मी अमुक. म्हणत मला मीटिंगला जायला जमत नाही, मी RTI साठी ॲप्लिकेशन करतो. मग त्यांनी मला RTIच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला, तिथे काय काय दाखवलं आणि संध्याकाळी 6ला रेल्वे स्टेशनवर सोडलं. म्हणत तुझं समाधान झालं का. म्हणजे तुम्ही उद्योग काय उपद्रव करत नाही त्याचं समाधान झालेलं आहे, पण तुमची जी आयडिया आहे मी मीटिंग कमी करतो त्याच्यात काय माझं मत पडत नाही. पण मग माहीत नाही त्याच्या डोक्यात काय प्रकाश पडला मला माहिती नाही. त्यामुळे त्याने आता हळूहळू पुन्हा एकदा मीटिंग करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हे माझ्या स्पॉन्सरचे अनुभव माझे सांगितले. बऱ्याचदा प्रश्न पडतो की बरेच प्रश्न असतात आपल्याकडे. 1 वर्षाच्या आतले किती लोक आहेत आत्ता इथे प्लीज जरा हात वर करा. 1 वर्षाचे आतले मग यांच्यासाठी मार्गदर्शन प्रश्न आणि उत्तरे एक 7.5 रुपयाचं पॉम्पलेट आहे. इंटरग्रुपवाला कोणी असेल तर एक पॉम्पलेट आहे का बाबा मार्गदर्शक किती किंमत आहे किंमत बघून सांग. 7.5 रुपये किंमत आहे बरोबर आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की स्पॉन्सर म्हणजे गुरु नव्हे. आमचा वसंत बी सांगायला स्पॉन्सरने डोक्यावर हात ठेवला आणि ताप उतरला. ज्या मायला मी म्हटलं सगळे डॉक्टर धंदे बंद करतील ना रे सगळे. स्पॉन्सरने हात ठेवला आणि ताप उतरला म्हणे. ते स्पॉन्सर गुरु नव्हे. गुरु दक्षिणा द्यायची नसते. गुरुपौर्णिमेला फोन माझा स्पॉन्सर स्विच ऑफच करून देतो. तो म्हणाला तिथे आहे रे गुरु. पण स्पॉन्सर कोण हवं स्पॉन्सरची व्याख्या दिलेली आहे या पॅम्पलेटमध्ये. स्पॉन्सरची त्यांनी व्याख्या दिलेली आहे. तो म्हणतो स्पॉन्सरशिपची प्रक्रिया ही साधारणपणे अशी असते. जाणीच्या कार्यक्रमाच्या बाबतीत काही प्रगती केलेली आहे असा दारुडे आहे आणि सतत वैयक्तिकरित्या आपल्या अनुभवांची देवाणघेवाण मद्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या अथवा मध्ये मिळवलेली सोबरिटी टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या मध्यपेशी करतात. म्हणजे मी पण सोबर आणि तू पण सोबर. याच्यासाठी जे काय करायला लागेल ते आपण एक दुसऱ्याला मिळून करूया. ते स्पॉन्सरशिपचं काम आहे. कारण स्पॉन्सर गुरु नव्हे. किती स्पॉन्सर घ्यावे किती पण घ्या तुमच्यात जम असेल तेवढा घ्या. पण सार्वत्रिक अनुभव असा आहे की आम्ही एकापेक्षा जास्त स्पॉन्सर घेतो तेव्हा आमचा हेतू असा असतो की आपल्याला हवं ते उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तू पण माझा स्पॉन्सर तू पण माझा स्पॉन्सर असं करतो. त्यांची एकमेकांना लावून देतो. पण जाणते एवढे येडे नसतात. ते एकमेकांशी फोनवर बोलत असतात. त्यामुळे ते एकमेकांना सांगतात. BJPवाला सांगतो काँग्रेसवाल्याला तुमचा हा फुटणारे आमच्याकडे येणार आहे. काँग्रेसवाला मनसेला सांगतो तुमचं दरेकर आमच्याकडे येणार आहे. अमुक आहे ते सगळं त्यांना आधी माहीत असतं. ते स्पॉन्सरला फक्त माहीत नसतं. त्यामुळे एकापेक्षा जास्त स्पॉन्सर घ्यायच्या भानगडीत पडू नये. दुसरी गोष्ट वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्सर आहेत का हो आहेत. आध्यात्मिक स्पॉन्सर बिल्डअपचा वेगळा होता आणि हल्ली नवीन जी पद्धत आहे की कुठला स्पॉन्सर सर्व्हिस स्पॉन्सर घेतात. काहीच प्रॉब्लेम नाही घ्यायला हरकत नाही. पण माझं म्हणणं पहिला रिकव्हरी स्पॉन्सर घ्यावा. कारण मी आता हल्ली फिरायला लागलो. पूर्वी फिरत नव्हतो. पूर्वी काय सतीशच्या गाडीत ढुंगण टाकायचं तिथे नेल तिथं उतरायचं जेवढं काय कॅसेट वाजवायचं परत यायचं. आता आम्ही ट्रेन आणि सगळी मंडळी वडळ्यांची रेल्वेचं रिझर्वेशन वगैरे करतात आणि घेऊन जातात. मी पण उत्साह आणि जातो. ते पण जरा घोड्यावर बसवतात. पांढरे केसवाल्याला जास्त भाव देतात. ते पांढरे केसवाला तेवढा सरळ नसतं बरं का. त्याचा आवाज कधी पण गोवरा काही कळत नसतो. यांना कळतं बरोबर.
म्हातारा सरकलेला आहे म्हणून. खरं सांगायचं ना, आता मला 25 वर्ष झाली दारूपासून धरून माझी इनिंग संपत आलेली आहे. मला हे जाणीव करून घ्यायला पाहिजे, माझी इनिंग संपत आलेली आहे. जी काही थोडीफार बॅटरी राहिलेली आहे त्या बॅटरीमुळे जे काही मला अनुभव आलेले आहेत ते सांगायचा प्रयत्न करतो. रिकव्हरी स्पॉन्सर घ्यावा, रिकव्हरी होऊ द्यावी आणि मग सर्व्हिसकडे जावं. एका विशिष्ट झोनबद्दल जुन्या एका सभासदांनी केलेलं तत्त्वज्ञान मार्गदर्शन असे की त्यांच्याकडे रिकव्हर व्हायच्या आधी सर्व्हिसमध्ये उड्या मारतात आणि म्हणून ते नंतर एकमेकांच्या उरावर बसतात आणि मग परत रिकव्हरीवाल्याकडे येतात. माझं म्हणणं हे असं खाण्याऐवजी आधी रिकव्हरी करा. शेवटी रिकव्हरी हाच बेस दाखवलेला आहे. त्यामुळे रिकव्हरीवाला स्पॉन्सर, चौथी पायरी घेणं, चौथी पायरीचं बागुलगाव करायची काही आवश्यकता नाही. मला मी आत्ता सांगितलं की किक मिळाली पाहिजे, त्यामुळे मी किक मिळण्याकरता एक नवीन आयडिया काढलेली आहे. चौथ्या पायरीचं वर्कशॉप आम्ही सगळेजण घेतो. दत्ता भाऊ असतात, आमचा बदलापूरचा सुधीर दादा असतो आणि मी असतो. आम्ही तिघंजण मिळून बिग बुक चौथ्या पायरीचं वर्कशॉप घेतो. तर रूपरेषा साधारण अशी असते 10 ते 5 एका ठिकाणी बसायचं, अजिबात हलायचं नाही. 200 रुपये आधी एका माणसाकडे जमा करायचे 25 माणसांचे. तिथेच जेवण, तिथेच चहा आणि तिथेच बसायचं. चौथ्या पायरीचे बिग बुकचे चार्ट आहेत ते आम्ही देतो सगळ्यांना. आणि चौथी पायरी लिहायला सुरुवात करायला सांगतो. आणि कंडिशन अशी आहे की 5 वर्षाच्या आतल्यानेच घेतो आम्ही. त्याच्यापेक्षा वरचे जे असतील ते गेंडे लोकांना आम्हाला झेपणार नाही, कारण ते आम्हाला छिंग मारायला आलेले असतात असा आमचा अनुभव असतो. त्यामुळे हे नवीन एक प्रयोग करतो. मी पुण्याला केला, सोलापूरला केला, जळगावला केला, उरणला केला आणि मुंबईमध्ये पदरचे पैसे खर्च करून 3 ठिकाणी केला. असा मला पदरचे पैसे खर्च करायचा कंटाळा आला. त्यामुळे हे लोक जेव्हा करतील तेव्हा करतील. शिरोडकर हायस्कूलमध्ये 2-3 वेळा ह्याने अरेंज केलेलं होतं. त्यावेळी चौथ्या पायरीचा निदान 3 वर्षाच्या आतले सोबर आहेत. त्यांना मी माझ्या अनुभवाचं सांगतो. जो काय बदल करायचा असेल तो 3 वर्षाच्या आत. तंबाखू सोडा, बाई सोडा, आणखी काय सोडा, ते सगळं सोडायचं 3 वर्षाच्या आत. नंतर सुटत नाही ना रे, कठीण जातं नंतर. मग सोडायला कठीण जातं 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर पकडली तर काय मग ते नंतर तुमचा स्पॉन्सर सांगेल तुम्हाला. त्याच्यानंतर स्पॉन्सर म्हणजे फॅमिली काउन्सिलर नव्हे. स्पॉन्सर फॅमिली काउन्सिलर नाही, तो तुमच्या घरच्या भांडणात पडत नाही. याच्यावरनं बऱ्याचदा माझे वाद झालेले आहेत, माझ्या अंगावरती धावून आलेले आहेत हे मेंबर. माझं स्पष्ट मत अजूनही असं आहे. माझ्या बायकोने मला काय स्पॉन्सरला काय प्रश्न विचारला तर तो तिला सांगतो की तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याकरता तुम्ही तुमच्या ॲलोनॉनमध्ये जा आणि त्याच्याशी बोला. याचा काय प्रॉब्लेम आहे हा जोपर्यंत हा मला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही सांगितलं म्हणून मी नाही याला विचारणार. कारण त्याच्यामध्ये स्पष्टपणे चौथ्या ह्याच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे की स्पॉन्सर काय करतो. हे बघा, पान नंबर 15 तुमच्या पुस्तकामधलं पान नंबर 15 काढा काउंटरवरती. 14 नंबर पानावरती चौथ्या ठिकाणी दिले, स्वतःहून विचारल्याशिवाय नवीन माणसाच्या गुणदोषांची चौकशी स्पॉन्सर करत नाही. मला तुझ्या बायकोने फोन केला, तिने असं सांगितलं हे धंदे स्पॉन्सर करत नाही. तो म्हणाला जेव्हा श्रीधर माझ्याशी बोलेल तेव्हा मी त्याच्याशी ह्या विषयावर बोलेल. तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही ॲलोनॉनमध्ये सोडवा. तुमच्या दोघांची भांडणं असतील तर तुम्ही फॅमिली काउन्सिलरकडे जा. तुमचे कोण लग्नाच्या वेळचे मध्यस्थ असतील त्यांच्याकडे जा. मी तुमच्या लग्नाच्या भानगडीमध्ये मध्यस्थी पडणार नाही, त्यामुळे फॅमिली काउन्सिलर नाही. ॲलोनॉनमध्ये जे बोललं ते एमध्ये कळतं, तो आणखी एक वेगळा विचार आहे, तो आणखी विवादाचा मुद्दा आहे की ॲलोनॉनमध्ये सांगितलेलं एमध्ये कळतं किंवा एमध्ये सांगितलेलं ॲलोनॉनमध्ये कळतं, त्याच्याने आणखी कॉम्प्लिकेशन होतात. पण तो काय आजचा विषय नाही. स्पॉन्सर स्पॉन्सीच्या बिहेवियरला जबाबदार आहे का? तसं असतं तर अनिल डी किती चांगले होते आपल्याला सगळ्यांना माहिती. मग अनिल डींचा स्पॉन्सी सगळ्यांना चूक लावून गेला ना पळून, माहिती की नाही, स्वदेव भाऊ आमचे हसतात. त्यामुळे स्पॉन्सीच्या वागण्याला स्पॉन्सर जबाबदार नाही. तुमचं मला परवा ठाण्याच्या नाईट विजिलला खाली पक्क्याने सांगितलं पण तू तुमचं स्पॉन्सी असं करतो. म्हटलं तुला दारू प्यायची आहे का? अशी दुसऱ्याचा स्पॉन्सर कोण आणि दुसऱ्याचा स्पॉन्सी कोण याची जाहीर चर्चा करणे हे म्हणजे बिल्डब्ल्यू मॉन्टो वी विल सिकन अँड डाय. दारू प्यायला आमंत्रण आहे. तुला हे कर. त्याला भयानक राग आला. त्याने आणखी असंतुष्ट आत्म्याला माझ्या नावाने करा. मी म्हटलं जाऊ दे आता माझं काय वाकडं होत नाही. म्हटलं माझं आता संपत आलेली इनिंग, तुम्ही काय माझं वाकडं करू शकत नाही. त्यामुळे स्पॉन्सर हा स्पॉन्सीच्या वागण्याला जबाबदार नाही. स्पॉन्सरचे प्रकार किती याच्यात दिलेले आहेत? 3 प्रकार आहेत. एक कडक असतो, एक नरम असतो, एक मीडियम असतो. साधे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यानंतर स्पॉन्सरशिप म्हणजे काय तर सातत्याने पुढे चालू असणारी जबाबदारी. स्पॉन्सर कसा निवडावा? मला पहिल्यांदाच कोणीतरी सांगितलं की असे डोळे मिटून बसावं, देवाला प्रार्थना करावी. अर्थात आपला देवाच्या संपर्कावरती फार विश्वास नाही, आपला माणसांवर विश्वास. देव माझ्याशी माणसांच्या मार्फत बोलणार आहे तेवढं मला माहिती आहे. तर मी असं करतो आणि असं सांगतो, मी केलं ते सांगतो. 3 माणसांची नावं गोळा करायची.
मी माझ्या स्पॉन्सरला दम दिला तेव्हा मी लगेच नव्याने यादी करायला सुरुवात केली. सगळ्या लोकांना विचार, मला नवीन स्पॉन्सर घ्यायचा आहे. माझ्या 2 अटी आहेत, एक लग्न झालेला असावा आणि दुसरा माझ्यापेक्षा कमी सोबत आणि कमी वयाचा असावा. म्हणजे परत स्पॉन्सर मेला परत दुसरा घ्या या भानगडी नाही करायला लागल्या पाहिजे. त्यामुळे स्पॉन्सर निवडायचा असेल तर 3 माणसं शोधून काढायची. पहिल्याला जाऊन विचारायचं, त्यांनी नाही सांगितलं दुसऱ्याला विचारायचं, दुसऱ्याने नाही तिसऱ्याला विचारायचं, त्यांनी नाही सांगितलं मग परमेश्वर डायरेक्ट हॉटलाईन तो तोपर्यंत देईल तुम्हाला. स्पॉन्सरकडून काय अपेक्षा? स्पॉन्सर पैसे देत नाही. स्पॉन्सरशिपनी पैसे देऊन जेवढ्या मारामाऱ्या झालेल्या आहेत तेवढ्या सगळ्या जग जाहीर आहेत. शेवटच्या 3 रांगांमध्ये त्याची चर्चा चालू असते. इकडे बोलायला लागला स्पॉन्सर की तो सांगतो ह्याच्या दुकानावर ह्याला ठेवलेला आहे, तो दुकानातनं सुटला की त्याची आयमाय काढायला लागतो. त्यामुळे आता राजू भाऊने जे सांगितलं ते मला पटलं की 2 ए मेंबरनी एकत्र येऊन व्यवसाय करू नये. सतीशनी आणि नरेंद्रनी एकत्र म्हणून आईस्क्रीमचं दुकान टाकलं होतं आणि त्यांनी दोघांनी आईस्क्रीमचं दुकान मोडीत काढलं आणि त्यांचे संबंध चांगले राहिले. त्यामुळे हे एकमेव उदाहरण आहे की जे आज घुसते आणि बाहेर आले. कॅडबरीचे आईस्क्रीमचं दुकान टाकलं होतं तर ते भावना आठवतं. त्यामुळे स्पॉन्सर काकडनं काय अपेक्षा? तो पैसे देत नाही, तो फक्त दारूपासून दूर कसं राहावं त्याचं गायडन्स करतो. स्पॉन्सर बदलता येतो का? अगदी बदलता येतो, न सांगता सुद्धा बदलता येतो, काय प्रॉब्लेम नाही. स्पॉन्सर नसेल तेव्हा काय करायचं? स्पॉन्सर नसेल तेव्हा स्थायिक पातळीवरती सोय करून ठेवायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आता मी बायकोबरोबर पिक्चर बघू का ते काय स्पॉन्सरला विचारायची गरज नाही, ज्याचं त्याने ठरवेल. त्याच्यानंतर स्पॉन्सरला पैसे द्यावे का? स्पॉन्सरला पैसे द्यावे का? स्पॉन्सरला नाही, स्पॉन्सरला पैसे द्यावे का? जर तुमचा स्पॉन्सर तुमच्याकडे पैसे मागत असेल तर स्पॉन्सर बदलायची वेळ आलेली असं ठरवावं. स्पॉन्सरला पैसे द्यायची गरज नाही. बायकोने स्पॉन्सरला भेटावं का? आता त्याच्यामध्ये वेगवेगळे मत आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे नवप्रकाशचं मी ठाणा झोनमधलाच असल्यामुळे मी नवप्रकाश, डोंबिवली, कल्याण ही उदाहरणं सातत्याने देत राहणार. बाहेर लोक बाल्कनीमध्ये चिकार लोक उभे राहिले, ह्यानेच बंद केले ते सगळं बाल्कनीवाल्यांना. बाल्कनीत लोक उभे राहून सल्ले द्यायचे. आत मिटिंग चालू आहे आणि हा त्याच्या बायकोला सल्ला देतो. तो कसा आतमध्ये ऐकेल मिटिंग तिच्या आईला? त्याला भीती नाही का साला तिच्या आईला? ते चांदी द्यायचा रंग सोने काय करतोय नक्की? बायकोचं काय चाललेलं आहे? आधीच जाडुड्यात संशय, त्यात आणखी ओल्ड टायमर तिला घेऊन बाल्कनीमध्ये उभं राहून सल्ला देतो आणि हा मिटिंग त्याला सांगतो नाही तू पहिल्या रांगेत बस ऐक. कसं काय लक्ष लागेल ह्याचं? त्यामुळे बायकोने स्पॉन्सरला मला आलेलं माझा स्पॉन्सर बायकोला घेऊन आला होता. म्हणलं हे बघ पहिले ह्या बाईचा माझा काही संबंध नाही, की तुझी बायको आहे, ही अलोनांमध्ये जाणार असेल तर घेऊन जाऊ दे, नाही तर तिथं तिने काय करायला ठरवेल, मी तिला सल्ला नाही देणार. तुझा प्रॉब्लेम असेल तू माझ्याशी बोल, हिला बाजूला बसायला सांग 5 मिनिटं. त्याला तो भयानक रागावला. तो म्हणाला सगळा टॅक्सी करून मी बायकोला घेऊन आलो, तू जिथे आहे तिथे आणि तू सर तिथे काही बोलायला पण तयार नाही. म्हणलं अर्थातच मला माझी सोबरायटी महत्त्वाची, माझी चौकट मला महत्त्वाची आहे. त्यामुळे बायकोने स्पॉन्सरशी बोलावं की नाही ज्याचं त्याने ठरवावं. त्याच्यानंतर स्पॉन्सरचा वस्ता चालवतात का लोक? आता चालवायचा प्रयत्न सगळेच आहे. आम्हाला सगळ्यांनाच BW व्हायचं आहे, आम्हाला सगळ्यांनाच स्वतःची हे चालू करायची आहे. म्हणून तर आम्ही स्पॉन्सर. नंतरचाच प्रश्न आहे स्पॉन्सर मिळवण्यासाठी काय काय करतात? स्पॉन्सर मिळवण्यासाठी पैसे दिले जातात, प्रलोभनं दिली जातात, बरंच काय केलं जातात. पण तो काय योग्य मार्ग नाही. मी हल्ली माझ्या स्पॉन्सर दोन एक तर पहिली गोष्ट मला कोण कुत्रं विचारत नाही. मी फाटक्या तोंडाचा असल्यामुळे माझ्याजवळ कोणी येतच नाही त्याच्या आया. मी नंबर दिला की तू उलटा नंबर देतो, शेवटचे 2 आकडे बदलून देतो. त्यामुळे तो नंतर त्याला उत्साहाने SMS वगैरे पाठवतो लगेच. आणि तो पहिला SMS पाठवतो तो गीतेतला पाठवतो, भगवान दादाने आईचा का वगैरे काहीतरी तो पाठवतो. याचा काही संबंध नसतो. हे SMS वाल्याने मी जाम घाबरतो, कारण पहिल्यांदा पलटी मारूनच नंबर देतो. तो दुसऱ्याला जातो आणि तो त्याला शिव्या घालतो. मग तो नंतर खरा नंबर शोधून काढतो आणि मला सांगतो काय राव तुम्ही दुसरा नंबर दिला, मी चुकून SMS त्याला पाठवला. म्हणतो कसला SMS पाठवला होता? नाही ते भगवद्गीतेमधलं एक वाक्य. म्हटलं तुझ्या नाना टांग, भगवद्गीतेचा आपला काय संबंध झाला? दारू पिऊन माझी वाट लागली, मी मध्ये येऊन मला दारू बंद झाली. मला कसं जगायचं ते मी कळवलेलं आहे. 11व्या पायरीमध्ये ध्यान करायचं मला बसायला सांगितलेलं आहे. बरीच वर्षी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मी आता मेडिटेशनचा एक 10 दिवसाचा कोर्स केला, त्याच्यामुळे मला थोडंफार जमायला लागलेलं आहे. पूर्वीपासून करायला पाहिजे असं वाटतं, पण 4थ्या पायरीनी किंवा इन्व्हेंटरी बेस तुमची रिकव्हरी असेल तर काय प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर स्पॉन्सर स्लिप झालं तर काय करा? आहेत ना उदाहरणं आहेत. आता कोकणामध्ये एक उदाहरण आहे, ते स्पॉन्सरला रिहॅबमध्ये ॲडमिट केला. दोघांचं नाव पण एकच जे आहे ना, त्यामुळे त्याला याला फोन केला की त्याला जातो, त्याला फोन केला का याला जातो. त्यामुळे मी त्याच्या नावापुढे ज्युनियर, सिनियर आणि ज्युनियर असं दोन्ही लिहून ठेवले. म्हणजे तो ओल्ड टायमर नावी होऊन येतो ना, ज्युनियर ज्युनियर, दोघांचं नाव एकच आहे. तर त्याला तर काय आपण काय करू शकत नाही.
त्याला सोडून द्यायचा, सुरुवातीला काही दिवस त्याला आणायचा. सगळ्या लोकांना काय आपण सुधारू शकत नाही, माझी दारू नाही मला सोडवता आली तर मी दुसऱ्याची कुठे दारू सोडवणार. त्याच्यानंतर इतरांच्या स्पॉन्सरची नावं सांगावीत का, तर त्याचं नाही म्हणून उत्तर आहे. दुसऱ्याची ॲनॉनिमिटी आपण ब्रेक करू नये. त्यामुळे अशा माझ्या स्पॉन्सीला मी आता सांगायला सुरुवात, माझ्या स्पॉन्सीचे पण अनुभव वेगवेगळे आहेत. त्यातलं एका स्पॉन्सीने मला सांगितलं, तुम्हाला काय लष्कराच्या भाकऱ्या भाजायची हाऊस आहे एवढी, गावगाव जाता पदर, आम्ही सगळेजण जातो, 4थ्या पायरीचं वर्कशॉप घ्यायला किंवा बिग बुकचं वर्कशॉप घ्यायला पदरचे पैसे खर्च करतो. बाकीचे लोक जसे 200 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढतात तसे आम्ही 200 रुपये देतो. लॉजवर स्वतःच्या पैशाने राहतो, कोणाच्या घरी राहत नाही. तो मला विचारतो, तुम्हाला एवढी खास काय लष्कराच्या भाकऱ्या वागायची एवढी काय हाऊस आहे. मी म्हटलं तुला नाही कळायचं राजा, त्या लष्कराच्या भाकऱ्या म्हणजे माझ्यासाठी दारूपासून दूर राहणं आहे. त्याच्यानंतर दारू स्पॉन्सी स्लिप झाला तर काय करायचं, पॅनिक व्हायची काय गरज नाही. स्पॉन्सी स्लिप झालं तर त्याला इमाने एक दोनदा मिटिंगला घेऊन यायचं. येत असेल तर ठीक बाबा, नाही तर बघ हे पैसे पाहिजे ते घे प्यायला आणखी. त्याचे असं बोललं तर राग येतं ना, तुम्ही नवीन माणसाला असं कसं काय बोलता. नवीन माणसाच्या फार अपेक्षा असतात आमच्याकडून मार्केट. त्याच्यानंतर आपल्याला शिकवणारे स्पॉन्सी पण असतात, बस तुम्ही काहीतरी सांगता. पण ज्या दिवशी तुमचा स्पॉन्सी तुम्हाला क्रिटिसाईज करायला लागतो की हे तुमचं चूक आहे, त्या दिवसापासून तुम्ही समजा की तुमचे संबंध चांगले चाललेले आहेत, बिघडलेले नाहीत. स्वतःचे दोष मला जर सांगता येत नसतील तर माझ्या जवळचा माणूस मला अधिकार द्यायला पाहिजे, त्याला सांगता यायला पाहिजे. आणि अशा असंख्य गोष्टी स्पॉन्सरशिपबद्दलच्या आहेत. 3 प्रकारामध्ये मी माझे अनुभव सांगितले. पहिलं म्हणजे मी माझे स्वतःचा अनुभव सांगितला, दुसरं पुस्तक काय सांगतं ते सांगितलं, आणि तिसरं जे बोललं जात नाही ते पण सांगायचा प्रयत्न केला की किती स्पॉन्सी आहेत तुमचे. आणि हा असा बरेच स्पॉन्सी असतात, एक दिवस ढगात गेला की ते सगळे तिच्या मायला भांबावतात. स्पॉन्सर मेल्यानंतर लेखाने सांगितलं लगेच माझं कर्ज सगळं फिटलं, कारण ज्याला पैसे द्यायचे ते तो ढगात गेला. त्याच्यामुळे एकदम 10-12 लोक सांगायला लागले आमचं कर्ज फिटलं, मरायच्या आधी मी 8 दिवस जाऊन त्याला पैसे दिलेले होते, आता कुठे तिच्या आईला साक्ष काढायची कोणाची. बरं आम्हाला काय, तुझं देणारा तो घेणारा तो, आम्हाला काय घेणं देणं नाही. त्यामुळे स्पॉन्सरी रिलेशनशिपबद्दल जे बोललं जात नाही. मुळामध्ये स्पॉन्सर कशा करता आमचा अरुण नेहमी सांगतो की स्पॉन्सर हा चावी लावतात ना बायका छल्ल्याला, तसा छल्ला लावण्यासाठी स्पॉन्सर नाही आहे, कार्यक्रम घेण्यासाठी स्पॉन्सर आहे. मी मिटिंगला यायचा बंद झालो तर स्पॉन्सर एकदा दोनदा मला फोन करून सांगेल, स्पॉन्सर घेतला म्हणजे दारू पिणार नाही असं नाही आहे, पण स्पॉन्सर घेतलेला असेल तर मी का दारू प्यालो ते मला कळेल. स्पॉन्सर घेतला म्हणजे मी चांगलाच कार्यक्रम घेतो असं नाही. एका स्पॉन्सरकडे 10 स्पॉन्सी असेल तर ते वेगवेगळे. शेवटी अल्कोहोलिक खाण्याचे समाजाचं प्रतिबिंब आहे. समाजामध्ये 10 चोर असतील आणि 90 पाव असतील, तेमध्ये सुद्धा तसंच प्रकरण आहे. समाजामध्ये 10 बेईमान असतील आणि 90 इमानदार असतील तर एमध्ये पण तसंच चित्र दिसणार आहे. त्यामुळे एका स्पॉन्सरचे सगळे स्पॉन्सी चांगले असतात किंवा ह्याच्याकडे गेल्यानंतर लय भारी असतं असं काही नसतं. तुमच्या ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो. आणि शेवटी स्पॉन्सर कार्यक्रम घेत नसतो तुमच्या वतीने, कार्यक्रम स्पॉन्सीलाच घ्यायचा असतो. फक्त तो त्याला गाईड करत असतो की असा घेतलास तर बरं पडेल. अशा पद्धतीचे माझे अनुभव आहेत. माझी अशी इच्छा आहे की प्रश्न विचारावेत, विशेषतः 3 ते 5 वर्षाच्या दरम्यान असले, 5 वर्षापेक्षा कमी आहे त्या लोकांनी प्रश्न विचारावेत. उरलेल्या लोकांच्या प्रश्नांची उत्तर मला माहिती आहेत. काय आमच्या रमाकांत नेहमीच इतरांच्या नावाने प्रश्न विचारायचे ना हैराण करायचे. रमाकांचे स्पॉन्सी असायचे 10-12 असे बसले नाही दिले, आणि तो हाताने प्रश्न लिहून सगळ्यांना द्यायचा, हातू दे हातू दे हातू दे. आता समोर विचारायचं बरं नाही, स्टेजवरती दिसतं ते जे आहे. तरी पण रमाकांत शेवटी मग नाईट विजयला मला सांगायला लागलं की रमाकांतने प्रश्न विचारलं तर या टाका म्हणून मला सांगायला लागतं तसं. पण नाईलाज आहे माझा. त्यामुळे 5 वर्षाच्या असलेल्या लोकांनी जरूर प्रश्न विचारावे. जेवायची वेळ 1 वाजता आहे आणि माझ्या घरात 12:30 झालेले आहे. त्यामुळे भरपूर प्रश्न विचारायला स्कोप आहे. 100 माणसं आहेत, 5 वर्षाच्या असलेले 20-25 तरी असतील. आणखी काय जाहीर धुणी भांडी करायचा पण कार्यक्रम असतो, प्रश्नोत्तर म्हणजे. आणि आमच्या ग्रुपमध्ये त्याने असं केलं, मग हा असं बोलला, तो तसं बोलला. त्यामुळे जाहीर धुणी भांडी करण्याचा कार्यक्रम नाही आहे. काही ज्या तत्वाच्याबद्दलच्या शंका असतील त्या शंका विचारूया. आणि वैयक्तिक तणातणी जी असेल ती आपण मग नंतर लंच टाईममध्ये घेऊयात, वैयक्तिक तणातणी जी असेल ती. पण सध्या प्लॅटफॉर्मवरती प्रश्न विचारताना मला ते नवप्रकाशची पद्धत आवडते. प्रत्येकाने माईक हातात घ्यायचा आणि बोलायचं. त्याच्यामुळे कोण काय बोलतं ते लगेच समजतं. प्रश्न लिहून पाठवण्यामध्ये कळत नाही. कल्याण समूहाने स्पॉन्सरशिप या विषयावरती आज 22 फेब्रुवारी 2015 रोजी मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.